योग हीच जीवन शक्ती, योग हीच जीवन शक्ती, मिळे रोगमुक्ती, स्वस्थता येई चित्ती, मनी दिव्य शांती. योग हीच जीवन शक्ती, मिळे रोगमुक्ती, स्वस्थता येई चित्ती, मनी दिव्य शांती. योग कुटुंबाचा प्राण, योग आनंद निधान, योग कुटुंबाचा प्राण, योग आनंद निधान, योग अमृताचा ठेवा, योग अमृताचा ठेवा, योग नित्य सांभाळावा, योग नित्य सांभाळावा, योग सूत्र ज्याचे हाती, जगी होई कीर्ती. योग हीच जीवन शक्ती, मिळे रोगमुक्ती, स्वस्थता येई चित्ती, मनी दिव्य शांती. योग कुटुंबाला जोडी, योग ईश्वराची गोडी, योग कुटुंबाला जोडी, योग ईश्वराची गोडी, योग समाजाचे स्वास्थ्य, योग समाजाचे स्वास्थ्य, राष्ट्र जीवनाचे सत्य, राष्ट्र जीवनाचे सत्य, योग हाच जीवन मार्ग, हीच राष्ट्रभक्ती. योग हीच जीवन शक्ती, मिळे रोगमुक्ती, स्वस्थता येई चित्ती, मनी दिव्य शांती. योग आपुले साधन, यम नियम अनुसंधान, योग आपुले साधन, यम नियम अनुसंधान, असे जगावे भक्तीने, असे जगावे भक्तीने, कर्म करावे युक्तीने, कर्म करावे युक्तीने, योग करी साक्षात्कार, अंतरात ज्योती. योग हीच जीवन शक्ती, मिळे रोगमुक्ती, स्वस्थता येई चित्ती, मनी दिव्य शांती. भारताची जगाला सर्वात मोठी देणगी म्हणजे वेदांत दर्शन हे तत्वज्ञान. त्यात असं म्हटलंय की ज्याने सृष्टी निर्माण केली त्यांनीच या सगळ्या सृष्टीमध्ये ती शक्ती भरून राहिलेली आहे. आपल्याकडं त्या शक्तीला ब्रह्म असं म्हणलेलं आहे आणि ती सर्वत्र जर असेल ती माझ्याही आत आहे. त्याचा अनुभव घेणं म्हणजे हे वेदांत दर्शन आहे. त्याचं एक प्रायोगिक अंग म्हणून पातंजली योग दर्शन असा ग्रंथ या पतंजली मुनींनी 2500 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. या ग्रंथाच्या पहिल्या 2 अंगात म्हणजे यम आणि नियम यामध्ये 5 सद्गुण सांगितलेले आहेत. आत्मसाक्षात्कार व्हावा हा या ग्रंथाचा उद्देश आहे. हे 10 गुण अंगात मुरणं
ही गोष्ट एक पूर्ववट आहे. यम याच्यामध्ये जे 5 गुण सांगितले आहेत त्यामुळं समाज जीवन स्वाभाविक स्वस्थ होईल अशी व्यवस्था आहे. पहिला गुण जो आहे त्याला अहिंसा असं म्हणतात. शरीर, मन, वाणी याद्वारे अन्य कोणास दुःख होऊ न देणं म्हणजे अहिंसा पालन करणं. जेथे हे विचारपूर्वक टाळणं शक्य आहे ते टाळलं नाही तर अहिंसेचं पालन केलं नाही असं समजावं. मनापासून अहिंसा पालनाचा विचार सुरू झाला की आपल्या चित्तातील इतरांच्या दुःखाविषयी निष्ठुरता आणि निष्काळजीपणा चित्तातून आपोआप कमी होत जाईल आणि विचारांची शुद्धी होऊ लागली की त्यातून सात्विकता माणसाची वाढते आणि सात्विकता वाढणं हे या आत्मसाक्षात्कारासाठी अत्यंत आवश्यक असं अंग आहे. सूक्ष्मतेनं अहिंसेचं पालन करणं या संदर्भात बारकावे कळायचे असतील तर सात्विकता वाढणं ह्याची आवश्यकता खूप आहे. आपण व्यवसायातून घरी येतो आणि आपल्यासाठी आल्यानंतर अन्न गरम करून आपल्याला वाढावं लागतं. पत्नीला खूप त्रास होतो. हे ध्यानात घेऊन आपणच तिला प्रेमाने आग्रहाने समजावलं की माझी येण्याची वेळ अनिश्चित असते, तुम्ही वेळेवर सगळे जेवण करून घेत चला, मी आल्यानंतर माझं वाढून घेत जाईल असं जर सांगितलं तर एका अर्थानं कायिक अहिंसेचं पालन केलं असा त्याचा अर्थ होईल. सर्वांचं कल्याण व्हावं असा मनात विचार जर स्थिर झाला तर त्याचा परिणाम म्हणून मानसिक हिंसा टळू शकेल. आपल्या बोलण्याने दुसऱ्यांना दुःख होऊ नये असा विचार जर सतत मनात असेल तर स्वाभाविकपणे आपल्या बोलण्यामध्ये संयम उत्पन्न होईल आणि नंतर मी तसं बोलायला नको होतं असं वाटण्याचा प्रसंग उत्पन्न होणार नाही. जो अहिंसेचं पालन करेल त्याच्या मनातून इतर सर्वांच्या विषयीचा वैरभाव नष्ट होऊन मैत्रीचा भाव निर्माण होईल. दुसरा जो गुण सांगितला आहे तो आहे सत्य. जे सत्य आहे अशी आपली समजूत आहे तसाच दुसऱ्यास बोध व्हावा असं बोलणं त्याला सत्य असं म्हणतात. मला तसे म्हणावायचेच नव्हते, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशा प्रकारे वक्तव्य करण्याचा प्रसंग येणं याचा अर्थ तो दोष श्रोत्यांचा नसून वक्त्याचा आहे. कधीकधी एखादा वक्ता आपली जेवढी वास्तविक विद्वत्ता आहे त्यापेक्षा ती अधिक आहे असं भासवण्यासाठी काही मांडणी करत असतो. तेही वक्त्याने असत्य संभाषण केलं असं घडेल. अलीकडे भ्रमणभाषेमुळे सहजपणानं लोकांना खोटं बोलण्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. वरवर दिसायला ही गोष्ट जरी सामान्य वाटली तरी सत्य गुण आपल्या अंगात मुरणं या संदर्भात हा फार गंभीर विषय आहे. सत्याचे मोल इतकं मानलं जातं की गुन्हेगारांच्या टोळीत एखादी व्यक्ती जर त्यांच्या अंतर्गत असत्य बोलली तर ती टोळी त्याला ठारच मारून टाकते, संबंधितांना ठार केले जाते. आपल्याकडं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असा एक संस्कृत श्लोक आहे. त्यात म्हणलंय की नेहमी सत्य बोलावं आणि प्रिय बोलावं. कधी कधी एखादी गोष्ट असत्य असते, लोकांना प्रिय असते पण ती बोलू नये. कधी कधी लोकांना अप्रिय गोष्ट असते पण सत्य असते, तीही बोलणं टाळावं. पण कधी कधी अशी अपरिहार्यता असते की ते सत्य सांगायलाच हवं. अशा वेळी तारतम्याने सौम्य शब्दात ते सत्य अवश्य कथन केलं पाहिजे असं ते आपल्या सुभाषितात म्हटलेलं आहे. जी व्यक्ती सत्याचं काटेकोर पालन करेल त्याचा लाभ काय होतो तर त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. म्हणजे त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ती ईश्वरी शक्ती खरी करून दाखवते. अथवा त्याच्यासमोर कोणाही व्यक्तीस असत्य बोलण्याची हिंमत होत नाही. तिसरा गुण आहे तो अस्तेयास आहे. खऱ्या आवश्यकतेपेक्षा विषयांचा अधिक उपभोग घेणं त्याला चोरी असं म्हणतात. स्तेय या शब्दाचा अर्थ चोरी असतो. ते जे दुसऱ्याच आहे ते न घेणं याचा अर्थ अस्तेयाचं पालन करणं. अनुमतीनं घेतलं तर ती चोरी नव्हे. आपल्या कुंपणाला लागून शेजारच्याचं एखादं लिंबाचं फुलाचं झाड असतं, आपण ती फुलं काढत असतो देवाला घालायसाठी, प्रसंगाने लिंबू आपल्या अंगणात येत असतं ते घेत असतो. पण त्याच्या अनुमतीनं जर आपण ही फुलं लिंब घेतली नाहीत तर ती चोरी आहे असं या गुणाच्या तपशिलात सांगितलेलं आहे. इष्टभोगही शास्त्रविहित मर्यादेनं
देवाला भोग चढवून नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद म्हणून घेणं म्हणजे अस्तेयाचं पालन करणं. शरीर मन वाणीने परद्रव्याची इच्छा न धरणे हा जो गुण आहे याला अस्तेय असं म्हणतात. गोंदवल्याला पर्यटनाच्या निमित्तानं गेलो. अन्य 3-4 ठिकाणं पाहताना मध्ये बरोबर प्रसादाची वेळ साधली गोंदवल्याची. दर्शन केलं, जेवण करून पुढं गेलो आणि आवश्यक ती दक्षिणाही तिथे ठेवली नाही. याचा अर्थ गोंदवलं हे निमित्त होतं. आपलं भोजन फुकटात निघावं असा मनात भाव होता. अशी जर स्थिती असेल तर देवस्थानच्या ठिकाणी जाऊनही अन्नाची चोरी केली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. चौथा जो गुण आहे त्याला ब्रह्मचर्य असं म्हटलेलं आहे. सृष्टी चालत राहावी यासाठी ईश्वराची अशी योजना आहे की जीवांचं आणि सर्व प्रजातींचं रक्षण झालं पाहिजे. स्त्रीच्या ठिकाणी आकर्षण वाटेल असे निसर्गाने गुण दिलेले आहेत. प्रेम, वात्सल्य, सहकारिता, सहिष्णुता, कष्टाळूपणा, आर्चवीपणा, सहानुभूती यामधून कुटुंब संस्था अस्तित्वात आली आहे. हा दुर्निवार असा जो माणसाच्या ठिकाणी निसर्गानं निर्माण केलेला मोह आहे तो आटोक्यात तर ठेवला पाहिजे आणि सगळ्यांना तर त्याच्यावरती पूर्ण संयम राखता येणार नाही. म्हणून कुटुंब व्यवस्था ही अंमलात आलेली आहे. चित्तात चंचलता उत्पन्न होऊन या संदर्भात माणसाचं अधपतन होऊ लागतं. त्याच्या पहिल्या 3 पायऱ्या म्हणजे स्वतःच त्यावेळेला विवेकानं संयम करून स्वतः सावरावं लागतं. पहिली पायरी आहे ते एकटक पाहणं, दुसरी पायरी ते संवाद करणं, सहवास, आणि तिसरी संबंधित व्यक्तीबद्दल गोडवे गाणं. या त्या पहिल्या 3 पायऱ्या आहेत. याच वेळेला आपण या मोहावरती स्वतःवरती संयम साधला नाही तर मग पुढं माणूस सरकतो आणि मग सर्वनाश ओढवून घेतो. संयम सुटल्यास काय परिणाम होतील, केवढ्या मोठ्या शिक्षा आपल्याला मिळतील, संबंध समाजामध्ये आपली किती चीतू होईल या सगळ्याचा विचार करून संयम पाळणं हे सुद्धा संयम पाळण्यासाठी सहयोगी ठरू शकतं. शरीर अस्वच्छ आहे, आत्मा निर्मल आहे हा या विचारातला एक मुख्य सिद्धांत आहे. आणि संतांनी याच दृष्टिकोनातून त्यांच्या वाङ्मयात काही ठिकाणी स्त्री देहाची निंदा केली आहे. निंदा करण्याचं काम स्त्री वाईट आहे असा अर्थ नाही आहे, पण त्यामुळं मनुष्याचं स्खलन होतं याकरता निंदा केली आहे. ती देहाची निंदा केली. नाहीतरी नवद्वाराच्या मार्गे आपण आपल्या शरीरातला सगळा मळ बाहेर टाकत असतो. नाकातून शेंबूड जात असतो, गळ्यातून कफ जात असतो, त्वचेतून घाम जात असतो, डोळ्यातून चिपडं जात असतं. आणि जर आपण सातत्याने शरीर स्वच्छ ठेवत राहिलो तर त्याचा परिणाम म्हणून शरीर किती घाण आहे याचा प्रत्यय आपल्याला सतत येत असतो. आणि त्यामुळे शरीराविषयीचा आत्मीयता जी आहे ती माणसाची आपोआप कमी होत जाते. आणि शरीर अस्वच्छ आहे, आत्मा हा निर्मल आहे असा भाव या शास्त्रात अपेक्षित जो आहे तो मनात अधिकाधिक दृढ होतं. याचा एक फार मोठा लाभ असा आहे की संकल्पित जे काही आपण ध्येय ठरवलं असतं ते पूर्ण करण्यासाठी आपली सर्व प्रकारची शक्ती लावण्याचा उत्साह या ब्रह्मचर्य यामुळे प्राप्त होत असतो. या शक्तीचं रूपांतरही विशुद्ध प्रेमात मीरेप्रमाणे करता येऊ शकतं, तसं होऊ शकतं. मुलगी, बहीण, आई, पत्नी या सगळ्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला स्वाभाविक एक प्राकृतिक आनंद होत असतो. पण कधीकधी या आनंदात पूर्व अनुभवामुळं वासनानंद रूपी दुसरा काही भाव अयोग्य असा मिसळलेला असतो. तो भाव हा ब्रह्मचर्य व्रतास विरोधी असतो आणि घातक असतो. म्हणून आपल्या शुद्ध बुद्धीनं हे नीट ओळखून तो भाव आपल्याला बाजूला करता आला पाहिजे आणि संयम राखता आला पाहिजे. ब्रह्मचर्याचा अभ्यास करीत असताना आपली संयमशक्ती हळूहळू पण निश्चयानं कशी वाढेल असा आपण सातत्याने प्रयत्न करावा. ब्रह्मचर्य पाळले की जणू काही 5 विषयांचं पालन केलं, संयम पाळला असा त्याचा अर्थ होतो. पण अन्य सर्व गुणांचं पालन केलं पण ब्रह्मचर्य जर पाळता आला नाही तर मात्र माणसाचं स्खलन हे अपरिहार्य असतं. इतका ब्रह्मचर्य गुण या सगळ्यामधला अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. याचा मला अनेक सिद्धी प्राप्त होतात ब्रह्मचर्यामुळं असं शास्त्रात सांगितलं आहे. पुढचा जो गुण आहे तो अपरिग्रह असा आहे. सुख देणाऱ्या साधनांचा आणि विषयांचा संग्रह करणं
म्हणजे परिग्रह करणं. तो न करणं म्हणजे अपरिग्रह. या अपरिग्रहाचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे ऋषीमुनी. फक्त एक लंगोटी लावली आहे आणि जंगलामध्ये शांतपणानं आनंदात साधना करत बसलेले आहेत. फळ पाणी परिसरात जे असेल त्याचा स्वीकार करतायत. संग्रह कशाचाच नाही. हे सगळ्यात उत्तम श्रेष्ठ असं अपरिग्रहाचं उदाहरण आहे. पण माणसाने सुद्धा साधना करताना गरजेपुरता संग्रह करणं गैर नाही. त्याचा विचार सुद्धा मापदंड त्या त्या व्यक्तीनुसार भिन्न असू शकतो. एखादी व्यक्ती व्याख्यान देणारी आहे, त्याच्या घरी एक 500,000 पुस्तकांचा संग्रह असणं तो संग्रह गैर नाही, कारण तो त्याच्या रुचीचा आवडीचा विषय आहे. त्याच्यासाठी ती पुस्तकं आवश्यक आहेत. सात्विक अंतःकरण प्रवृत्तीस प्रमाण मानून या संबंधाचा निर्णय आपण करायला हवा. यामधले 3 विषय जे आहेत ते निषेध रूप आहेत. हिंसा करू नका, अहिंसा. चोरी करू नका, अस्तेय. संग्रह करू नका, अपरिग्रह. हे 3 निषेध रूप आहेत. पण दुसरे जे 2 आहेत गुण ते भावरूप आहेत, सत्य आणि ब्रह्मचर्य. त्यामुळे असत्य न बोलल्यामुळं सत्याचं पालन केलं असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा व्यभिचार न करणाऱ्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही. विषयातील दोष ध्यानात घेऊन विरक्ती आली म्हणजे अपरिग्रह स्वाभाविक आपल्या जवळ स्थिरावतो. याचे लाभ म्हणजे पूर्व जन्माचे आणि भावी जन्म जे आहेत त्याचं स्मरण आपल्याला यामधून होतं. नियमामध्ये 5 गुण सांगितले. या गुणांचं वैशिष्ट्य असं आहे की व्यक्ती विकासासाठी आवश्यक असणारी शक्ती ही सगळी त्या व्यक्तीला या नियमांच्या पालनानं मुख्यतः प्राप्त होते. त्यातला एक मुद्दा आहे शौच. शौच म्हणजे शुचिता. शरीर स्वच्छ ठेवणं, मन पवित्र राखणं. योगाभ्यासासाठी शुचिता ही फार आवश्यक आहे. स्वच्छतेचा अतिरेकही टाळला पाहिजे. आपलं अंतःकरण, चित्त, मन, बुद्धी पूर्ण सात्विक होणं असा या सगळ्या शौच या विषयाचा उद्देश आहे. त्यामुळे स्वाभाविक सात्विक विचार मनात उपजायला लागतात. आपला आहारही सात्विक असावा. त्याचं कारण विचार आपले जे आहेत त्याचं मूळ अन्न आहे. अन्नापासून विचार बनतात. म्हणून राजस आणि तामसिक विचार अन्न हे टाळावं, सात्विक अन्न ग्रहण करावं, ज्याच्यामुळं सात्विकता आपल्यातली स्वाभाविक वाढते. आसन, प्राणायाम, ध्यान यामुळं सुद्धा आंतरिक शुद्धी होत जाते. त्याला शौच म्हणतात. आंतरिक आणि बाह्य दोन्ही बाजूने पवित्रता आणि शुद्धता राखणं म्हणजे शौच असा त्याचा अर्थ आहे. यामुळं चित्ताची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रिय जय प्राप्त होतो. आत्मदर्शनाचा लाभ यामुळे होतो आणि शरीराची पुन्हा पुन्हा स्वच्छता आपण करतो. त्यामुळे शरीराविषयी आपल्या मनात घृणा उत्पन्न होते आणि आत्मा हा मलिन नाही आहे, शरीर हे मलिन आहे ही धारणा दृढ होत जाते. आणखी एक याचा लाभ शौचाचा म्हणजे स्थितप्रज्ञता अंगी येते. पुढचा गुण सांगितला आहे तो आहे संतोष. ईश्वरी नियतीकडून आपल्याला मिळालेल्या अनुकूल साधनांचा अधिकाधिक उपयोग करून आपलं लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं आणि जे प्राप्त होईल त्यात समाधानी राहणं म्हणजे संतोष वृत्ती होय. अतृप्ती ही भोगास प्रवृत्त करणारी एक फार मोठी शक्ती आहे. संतोष वृत्ती ही अतृप्तीच्या विरोधी असल्याने चित्तातील अतृप्ती हा दोष, संतोष ही वृत्ती जशी अंगात वाढत जाईल तसा मंद होत जातो, दूर होत जातो. अमुक साधने मला मिळाली नाहीत म्हणून मी करू शकलो नाही अशा प्रकारे परावलंबित्वाचे विचार, नकारात्मक विचार मनात कधी येऊ देऊ नयेत. नियतीने मला भारतात जन्म दिलाय, मनुष्य जन्म दिलाय, योग्य वेळी आवश्यक ती साधन सुद्धा ती मला नक्की पुरविल असा त्या शक्तीवरील आपण विश्वास नेहमी दृढ ठेवला पाहिजे. तृष्णाक्षय हा जो आहे तो झाला की स्वाभाविक सहजानंद, निरुपम आनंद जो शब्दात व्यक्त करता येणार नाही असा चित्तात स्थिरावू लागतो. संतोष हा गुण जेव्हा आपल्यात स्थिरावतो त्यावेळेला अशा प्रकारचा चित्तात आनंद आतूनच उत्पन्न झाल्याची अनुभूती आपल्याला यायला लागते. पुढचा गुण सांगितलाय तप. 3 प्रकारची तप आहे. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. सुख दुःख, भूक तृष्णा, शीत उष्ण अशी जी द्वंद्व आहेत ही सगळी सहन करण्याची शक्ती येणं त्याला स्थितप्रज्ञता असं म्हणतात.
या तपातून अशा प्रकारची स्थितप्रज्ञता आपल्यामध्ये जागृत होत असते. कायिक थोरांना योग्य सन्मान देणं, त्यांच्याशी नम्रतेनं वागणं ही कायिक एका अर्थाने तप आहे. सर्व जीवमात्राशी सहृदयतेनं वागणं, ब्रह्मचर्याचं अनुष्ठान करणं, जिभेवर अन्य शारीरिक व्यापारावरती नियंत्रण ठेवणं, या सगळ्याला कायिक तप असं म्हणतात. वाचिक तप हे सामान्यतः मौन राखणं, ईश्वराचं नामस्मरण करणं, वाणीची प्रवृत्ती ही स्व आणि परहितार्थ ठेवणं, त्याला वाणीचं तप असं म्हणतात. आणि मानसिक तप याचा अर्थ मन शांत आणि प्रसन्न ठेव, सौम्यपणाने वागणे, सर्वांचे शुभचिंतन आणि सर्वांचं भलं व्हावं अशा प्रकारची भावना नेहमी मनामध्ये बाळगणं, याला अर्थ मानसिक तप असं म्हणतात. पुढचा गुण आहे तो आहे स्वाध्याय. ईश्वर नाम मंत्र यांचा जप करणं, यथाशक्ती वेदांगाचं अध्ययन करणं, आत्मसाक्षात्कारासाठी पूरक सहाय्य होतील असे ग्रंथ अभ्यासणं, बुद्धीची सूक्ष्मता आणून तिच्या ठिकाणी ईश्वर दर्शनाची ज्यामुळे ओढ उत्पन्न होईल ती उत्पन्न करणं, आणि अशा अनुषंगाने हे जे आपण अध्ययन करतो त्याचा परिणाम म्हणून देवतांचे साक्षात्कार आपल्याला होतात, असा या स्वाध्यायाचा एक लाभ आपल्याला होतो. शेवटचा गुण जो गुण आहे त्याला ईश्वर प्रणिधान असं म्हटलंय. सर्व शुभ आणि अशुभ आपली कर्म जी असतात ती ईश्वरार्पण बुद्धीनं करणं असं याचं स्वरूप आहे. फक्त शुभ कर्म अर्पण करायचे असं नाही, अशुभही कर्म अर्पण करायचे त्याला, आणि आपण त्या सगळ्यातून मोकळं व्हायचं, याचा अर्थ कर्माशय होऊ द्यायचा नाही. एका अर्थानं निष्काम कर्मयोगाचं पालन करायचं. असं केल्यामुळं त्या कर्माचा जो राग द्वेष असतो ते आपले अंतःकरणातले क्षीण होत जातात, आणि पुढं ईश्वर प्रणिधान या गुणामुळं अशुभ वासनांचं दमन करण्याची शक्ती आपल्या अंगी उत्पन्न होते. त्यामुळं अशुभ कर्मापासून मुक्तता होते. ईश्वर दर्शनाने परमशांतीचा लाभ या ईश्वर प्रणिधानानं मिळतो. अपेक्षा न ठेवता कर्म करणे म्हणजेच निष्काम कर्मयोग होय. यम आणि नियम या दोन विषयामध्ये समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि व्यक्ती विकासासाठी आवश्यक सांगितलेले जे 10 गुण आहेत हे आज आपण सूत्र रूपाने समजून घेतले, परंतु ग्रंथातून खूप तपशील मांडलेला आहे. बारकाईनं सूक्ष्मतेतर समजून घेतले तरच आपण त्या गुणांचं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात पालन करू शकू असं मला वाटतं. तो आराम से बैठ जाएं, आंखें बंद कर लो. शरीर को ढीला छोड़ दें. मुस्कुराता हुआ चेहरा हो. एक गहरी सांस लीजिए और छोड़ें. फिर एक गहरी सांस लीजिए और छोड़ें. अपने ही शरीर को मन ही मन सम्मान करें. आपका अपना शरीर ईश्वर से मिला हुआ एक अद्भुत देन है. एक गहरी सांस लेते हैं और ओंकार की ध्वनि करते हैं सब मिलकर.
फिर एक बार गहरी सांस लें। फिर एक बार गहरी सांस लें। जो भी विचार मन में आ रहे हों उनको आने दें। अच्छे बुरे सभी विचारों को गले लगा ले। वे आते हैं चले जाएंगे। शरीर बाती है तो मन ज्योति है। शरीर के चारों ओर मन का विस्तार। एक गहरी सांस लीजिए और धीरे धीरे सांस छोड़ें। सब चेष्टा छोड़कर विश्राम करते, ध्यान को होने देते हैं। ध्यान भी नहीं करना, कुछ भी नहीं करना है, केवल विश्राम।
हमारे भीतर की चैतन्य को जगने दें। अपने आप जगती है चेतना। ऊर्ध्वगामी होत रही है चेतना। सिर की चोटी पर अपना ध्यान ले जाएं। ऊपर विशाल गगन, अरबों करबों तारे सितारे, इसका स्मरण करें। शरीर को ढीला छोड़ दें। इस वक्त कुछ भी नहीं करना है, ना कुछ जानने की इच्छा करनी, केवल विश्राम, सिर्फ विश्राम करें। स्वाधिष्ठया मदिष्टया पवस्वसो मधारया इंद्राय पातवे सुता। ओम शांति शांति शांति। एक और गहरी सांस लीजिए और छोड़िए। एक और गहरी सांस लीजिए और धीरे धीरे सांस छोड़ते छोड़ते आंखें खोल सकते हो।